Hello everyone, welcome to the series of our DEG 111, that is Democracy, Elections and Good Governance. And we have lecture number 5, Outcomes and Challenges of Democracy. म्हणजे या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत तर डेमोक्रेसीचे लोकशाहीचे जे काही आउटकम आहेत, जे रिझल्ट आहेत आणि लोकशाहीचे जे काही आव्हानं आहेत, डेमोक्रेसीचे जे काही challenges आहेत. So let's start with our lecture. So first of all, see the index of our course. That is, we are going to learn about the fifth lecture. That is outcomes of democracy and challenges of democracy, which have weightage of 5%. So we'll start our lecture. So we are going to learn about outcomes of democracy, means results of democracy. So we'll start. Democracy is just a form of government. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही हा फक्त एक गव्हर्नमेंटचा एक सरकारचा एक फॉर्म आहे. ठीक आहे. इट कॅन ओनली क्रिएट अ कंडिशन फॉर अचिव्हिंग समथिंग. लोकशाही काय करते तर फक्त कंडिशन क्रिएट करते काहीतरी अचीव करण्यासाठी. अँड द सिटीजन्स हॅव टू टेक द ॲडव्हान्टेज ऑफ दोज कंडिशन्स अँड अचीव दोज गोल्स. आणि जे सिटीजन्स आहेत, जे नागरिक आहेत, त्यांना त्या कंडिशन्सचा फायदा घ्यायचा असतो आणि त्यांचे जे गोल्स आहेत ते गोल्स अचीव करायचे असतात. तर सिम्पली डेमोक्रेसी इज जस्ट अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. आता त्याच्या थ्रू आपण काय करतो किंवा सिटीजन्स जे असतात ते काय करतात तर त्या कंडिशन्स ज्या आपण क्रिएट करतो गोल्स अचीव करण्यासाठी त्याचा ॲडव्हान्टेज घेत असतात. सो वी कॅन रिझनेबली एक्सपेक्ट फ्रॉम डेमोक्रेसी ॲज आउटकम्स ऑफ इट. दॅट इज म्हणजे आपण कारणास्तव आपण काय करू शकतो की डेमोक्रेसी पासून आपल्याला काय काय आउटकम भेटायला पाहिजेत हे आपण एक्सपेक्ट करू शकतो. तर कुठले? अकाउंटेबल, रिस्पॉन्सिव्ह अँड लेजिटिमेट गव्हर्नमेंट. ठीक आहे. अकाउंटेबल, रिस्पॉन्सिबल अँड लेजिटिमेट गव्हर्नमेंट म्हणजे हा एक जो आहे काय म्हणतो आपण आउटकम. हा आउटकम आपण काय करू शकतो तर डेमोक्रेसीकडून एक्सपेक्ट करू शकतो. आता अकाउंटेबल म्हणजे कसं तर जबाबदार. ठीक आहे. जबाबदार, रिस्पॉन्सिव्ह म्हणजे प्रतिसाद देणारं आणि लेजिटिमेट गव्हर्नमेंट. आपण काय बघतोय तर पहिला आउटकम जो आहे जो आपण रिझनेबल एक्सपेक्ट करू शकतो डेमोक्रेसीचा आउटकम म्हणून तर जबाबदार, प्रतिसाद देणारं आणि वैध असं गव्हर्नमेंट असे सरकार आपण या डेमोक्रेसीच्या आउटकम म्हणून आपण एक्सपेक्ट करू शकतो. रिडक्शन ऑफ इनइक्वॅलिटी अँड पॉवर्टी. अजून एक आउटकम आपण काय एक्सपेक्ट करू शकतो डेमोक्रेसीपासून तर जी इनइक्वॅलिटी आहे, असमानता आहे आणि पॉवर्टी आहे, ठीक आहे, दारिद्र्य आहे, त्यांचं रिडक्शन आपण एक्सपेक्ट करू शकतो डेमोक्रेसीचा आउटकम म्हणून किंवा लोकशाहीचा आउटकम म्हणून. थर्ड काय करू शकतो? अकोमोडेशन ऑफ सोशल डायव्हर्सिटी. व्हॉट इज इन बाय सोशल डायव्हर्सिटी? तर जी सामाजिक विविधता आहे. ठीक आहे. सोशल डायव्हर्सिटी म्हणजे काय? सामाजिक विविधता जी आहे तर त्या सामाजिक विविधतेचं जे अकोमोडेशन जे आहे. एक मिनिट. ते आपण काय करू शकतो ते आपण डेमोक्रेसीचा आउटकम म्हणून आपण एक्सपेक्ट करू शकतो. देन डिग्निटी अँड फ्रीडम ऑफ सिटीजन म्हणजे प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य नागरिकांचं ते आपण डेमोक्रेसीचा आउटकम म्हणून एक्सपेक्ट करू शकतो. देन इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट तर आर्थिक वाढ आणि विकास आपण एक्सपेक्ट करू शकतो ॲज अ आउटकम ऑफ डेमोक्रेसी. बघा फर्स्ट पॉईंट किंवा फर्स्ट आउटकम आपण पाहतोय अकाउंटेबल मीन्स जबाबदार, रिस्पॉन्सिव्ह मीन्स प्रतिसाद देणारं आणि लेजिटिमेट मीन्स वैध असं सरकार. सो इन डेमोक्रेसी पीपल विल हॅव टू राईट टू चूज हॅव राईट टू चूज दिअर रुलर अँड कंट्रोल ओव्हर द रूलर्स. तर लोकशाहीमध्ये लोकांना अधिकार असतो त्यांचे रूलर, ठीक आहे, त्यांचं सरकार चूज करायचं आणि त्या रूलर्सवर कंट्रोल ठेवायचं. हा अधिकार लोकांकडे असतो, त्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो. वेन एव्हर पॉसिबल जेव्हा शक्य असेल अँड नेसेसरी सिटीजन शुड बी पार्टिसिपेट इन डिसिजन मेकिंग. जिथं जिथं पॉसिबल असेल, जिथं जिथं गरज असेल तिथं नागरिकांनी डिसिजन मेकिंगमध्ये, ठीक आहे, डिसिजन मेकिंगमध्ये पार्टिसिपेट करणं गरजेचं असतं किंवा रिकमेंडेड असतं. देअर फोर द मोस्ट बेसिक आउटकम ऑफ डेमोक्रेसी इज दॅट. तर सगळ्यात मूलभूत असा आउटकम काय असू शकतो डेमोक्रेसीचा? दॅट इट प्रोड्यूस अ गव्हर्नमेंट दॅट इज अकाउंटेबल टू द सिटीजन.
अँड रिस्पॉन्सिव्ह टू मीट द नीड अँड एक्सपेक्टेशन ऑफ द सिटीजन. तर सगळ्यात बेसिक आउटकम जो आहे डेमोक्रेसीचा तो काय असू शकतो, तर तो काय असू शकतो, तर लोकशाही जी आहे ती असं एक सरकार प्रोड्यूस करते किंवा असं एक सरकार बनवते जे सिटिझन्सना म्हणजे नागरिकांना ते जबाबदार असतात, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते प्रतिसाद देत असतात, देत असावेत आणि सिटिझनचे जे एक्सपेक्टेशन आहेत ते फुलफिल करणारे असावेत. म्हणजे त्यांचे जे एक्सपेक्टेशन आहेत, त्यांच्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. ते सिम्पली एक परिणाम होता लोकशाहीचा, ज्याला आपण आउटकम्स ऑफ डेमोक्रेसी म्हणतो. फर्स्ट हा बघितला आपण. सेकंड आहे रिडक्शन ऑफ इनइक्वॅलिटी अँड पॉवर्टी. तर असमानता आणि दारिद्र्य जे आहे ते कसं रिड्यूस करू शकतो, कसं कमी करू शकतो, किंवा हा एक परिणाम असला पाहिजे लोकशाहीचा आउटकम. डेमोक्रेसी इज बेस्ड ऑन पॉलिटिकल इक्वॅलिटीज. लोकशाही जी आहे ती राजकीय समानतेवर बेस्ड आहे. अँड एव्हरीवन हॅव इक्वल वेट इन इलेक्टिंग रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे सर्वांना समान अधिकार आहे त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह चूज करायचा. अँड हॅव इक्वल ऑपॉर्च्युनिटी ॲज अ मेंबर ऑफ गव्हर्नमेंट. आणि सरकारचा मेंबर म्हणून सर्वांना समान संधी आहे. वी फाइंड ग्रोईंग इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीज. आपण बघितलं की आता आर्थिक असमानता जी आहे ती वाढत चाललेली आहे. ए स्मॉल नंबर ऑफ अल्ट्रा रिच एन्जॉय हाय शेअर ऑफ वेल्थ अँड इन्कम. ठीक आहे. अँड दोज ॲट बॉटम ऑफ सोसायटी फाइंड इट डिफिकल्ट टू मीट देअर बेसिक नीड्स. म्हणजे एक स्मॉल नंबर जो आहे अल्ट्रा रिच, खूप असे अमीर असणारे श्रीमंत असणारे लोक काय करतात, तर हाय शेअर ऑफ वेल्थ असतं त्यांच्याकडं आणि इन्कम असतं त्यांचं, आणि त्याच ठिकाणी बॉटम ऑफ सोसायटी, ठीक आहे, म्हणजे एकदम बेसिक लेवलला सोसायटीच्या लोकांना त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यासुद्धा ते फुलफिल करणं डिफिकल्ट असतं त्यांना. द सिच्युएशन इज वर्स इन बांगलादेश. बांगलादेशमध्ये तर खूप सिच्युएशन वर्स आहे. मोर दॅन हाफ ऑफ इट्स पॉप्युलेशन लिव्ज इन पॉवर्टी. तर बांगलादेशची जी पॉप्युलेशन आहे तर अर्ध्यापेक्षा जास्त जी पॉप्युलेशन आहे ती पॉवर्टीमध्ये आहे तिथली. अँड बट अवर इंडियन डेमोक्रेसी हॅज टेकन अ स्टेप टू रिड्यूस सच प्रॉब्लेम स्लोली. तर हळूहळू आपली जे भारतीय लोकशाही आहे ते काय करत आहे तर स्टेप्स घेत आहे जेणेकरून हे प्रॉब्लेम जे आहेत ते हळूहळू काय व्हावेत तर सॉल्व्ह व्हावेत. थर्ड आहे अकोमोडेशन ऑफ सोशल डायव्हर्सिटी. ठीक आहे, म्हणजे सामाजिक विविधता जे आहे. सो डेमोक्रेसी शुड प्रोड्यूस हार्मोनियस सोशल लाईफ. ठीक आहे, डेमोक्रेसीने काय म्हणजे डेमोक्रेसीनं काय केलं पाहिजे तर हार्मोनियस सोशल लाईफ काय केली पाहिजे, प्रोड्यूस केली पाहिजे. सो म्हणजे काय केलं पाहिजे बघा, तर सुसंवादी असं सामाजिक जीवन लोकशाहीनं काय केलं पाहिजे, प्रोड्यूस केलं पाहिजे, निर्माण केलं पाहिजे. तर ते सुसंवादी असलं पाहिजे सर्वांसोबत. वी हॅव सीन डेमोक्रेसी अकोमोडेट्स व्हेरियस सोशल डिव्हिजन्स. तर डेमोक्रेसीमध्ये वेगवेगळे सोशल डिव्हिजन्स आहेत. ठीक आहे. सोसायटी कांट फुल्ली अँड परमनंटली रिझॉल्व कॉन्फ्लिक्ट अमंग डिफरंट ग्रुप्स. तर समाज काही करू शकत नाही तर कम्प्लिटली किंवा परमनंटली कायमचं जे कॉन्फ्लिक्ट आहे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ते काय करू शकत नाही तर रिझॉल्व करू शकत नाही किंवा सॉल्व्ह करू शकत नाही. बट वी कॅन लर्न टू रिस्पेक्ट दिस डिफरन्सेस. पण हे जे डिफरन्सेस आहेत यांना रिस्पेक्ट देणं हे आपण शिकू शकतो. ॲबिलिटी टू हँडल सोशल डिफरन्सेस. सोशल डिफरन्सेस कसे हँडल करायचे, डिव्हिजन्स किंवा कॉन्फ्लिक्ट असतील, इज अ प्लस पॉईंट ऑफ डेमोक्रॅटिक रिजिम्स. जे काही डेमोक्रॅटिक रिजिम्सचा म्हणजे हे जे सोशल डिफरन्सेस असतील, त्यानंतर डिव्हिजन असतील किंवा कॉन्फ्लिक्ट असतील, तर हे हँडल करायची ॲबिलिटी जी आहे तो एक प्लस पॉईंट ठरू शकतो. ठीक आहे, तर हा सिम्पली थर्ड आउटकम होता, तिसरा परिणाम होता लोकशाहीचा. चौथं बघा, चौथं काय आहे आउटकम, डिग्निटी, प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ सिटीजन, नागरिकांची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य. सो डेमोक्रेसी स्टँड्स मच सुपेरियर टू एनी अदर फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन प्रमोटिंग डिग्निटी अँड फ्रीडम ऑफ इंडिव्हिज्युअल. तर डेमोक्रेसी लोकशाही जी आहे ती स्टँड्स मच सुपेरियर टू एनी अदर फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. तर दुसऱ्या कुठल्याही फॉर्मपेक्षा डेमोक्रेसी ही खूप सुपेरियर आहे इन प्रमोटिंग डिग्निटी अँड फ्रीडम ऑफ द इंडिव्हिज्युअल. जर आपल्याला व्यक्तींचं जर प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य जर जपायचं असेल किंवा प्रमोट करायचं असेल तर डेमोक्रेसी ही खूप सुपेरियर आहे बाकी फॉर्मपेक्षा. सो दी केस ऑफ डिग्निटी ऑफ वुमेन. ठीक आहे, म्हणजे स्त्रियांची जी प्रतिष्ठा आहे, देअर इज अ लॉंग स्ट्रगल बाय वुमेन क्रिएट सेन्सिटिव्हिटी. म्हणजे खूप स्ट्रगल आहे आणि टुडे रिस्पेक्ट टू वुमेन अँड इक्वल ट्रीटमेंट ऑफ वुमेन आर नेसेसरी इन्ग्रेडियंट ऑफ डेमोक्रेटिक सोसायटी. तर लोकशाही असणारं जे समाज आहे किंवा सोसायटी आहे तर तिथं
स्त्रियांना जी रिस्पेक्ट आहे आणि इक्वल ट्रीटमेंट आहे ती खूप गरजेची आहे. आणि ऑर्डिनरी सिटीजन व्हॅल्यूज देअर डेमोक्रेटिक राईट्स नाव. ठीक आहे. तर हा सिम्पली चौथा आउटकम होता, चौथा परिणाम होता लोकशाहीचा, जो आपण बघितला की नागरिकांची प्रतिष्ठा आणि त्यांचं स्वातंत्र्य. नेक्स्ट बघा, फिफ्थ आउटकम आहे इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, आर्थिक वाढ आणि विकास. ॲज वी हॅव ऑलरेडी स्टडीड इन इकॉनॉमिक्स, आपण इकॉनॉमिक्समध्ये शिकलेलो आहोत. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट डिपेंड्स ऑन पॉप्युलेशन साईज, ग्लोबल सिच्युएशन, म्हणजे पॉप्युलेशन साईज, लोकसंख्येची साईज कशी आहे, किती आहे, ग्लोबल सिच्युएशन, जागतिक सिच्युएशन कशी आहे, कोऑपरेशन कसं आहे, ठीक आहे, सहकार, इकॉनॉमिक प्रायोरिटी कुठली आहे कंट्रीची, म्हणजे कंट्री कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी देतं. वी वरी अबाउट इनॅबिलिटी ऑफ डेमोक्रेसी टू अचीव हायर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आपण कशाची काळजी करतो, तर डेमोक्रेसीची जी इनॅबिलिटी आहे हायर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अचीव करण्याची, त्याबद्दल आपण काळजी करतो. सो बट दिस अलोन कांट बी रिझन टू रिजेक्ट डेमोक्रेसी. म्हणजे फक्त हे कारण आपण समजू शकत नाही डेमोक्रेसी रिजेक्ट करण्यासाठी. तर अजून काय येतं बघा त्यामध्ये, वी कॅन से डेमोक्रेसी इज गॅरंटी ऑफ इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट. ठीक आहे, लोकशाही काय आहे, तर आर्थिक विकासाची गॅरंटी आहे आपण म्हणू शकतो. मोर दॅन दिस इट इज रिझनेबल टू एक्सपेक्ट टू रिड्यूस इकॉनॉमिक डिस्पॅरिटीज ऑर डिफरन्सेस. आणि याच्यापेक्षा जास्त आपण अजून काय म्हणू शकतो, तर डेमोक्रेसी जी आहे ती रिझनेबल आहे कशासाठी, टू एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा करण्यासाठी की इकॉनॉमिक डिफरन्सेस जे आहे ते रिड्यूस होतील. तर हा एक सिम्पली एक पाचवा काय होता, तर आउटकम होता डेमोक्रेसीचा. आपण 5 असे आउटकम डेमोक्रेसीचे पाहिलेले आहेत. तर या आउटकम्सवरती तुम्हाला क्वेश्चन काय विचारला जाऊ शकेल, राईट शॉर्ट नोट ऑन आउटकम्स ऑफ डेमोक्रेसी. मीन्स डेमोक्रेसीचा जो परिणाम आहे ते तुम्हाला त्याच्यावर शॉर्ट नोट तुम्हाला लिहावे लागेल तिथं. ठीक आहे. नेक्स्ट आपला पार्ट आहे, सेकंड पार्ट या लेक्चरचा, चॅलेंजेस ऑफ डेमोक्रेसी. लोकशाहीच्या आव्हानं काय आहेत. तर बघा, एक्सपान्शन ऑफ डेमोक्रेसी ऑल ओव्हर वर्ल्ड इन दी लास्ट 100 इयर्स. ठीक आहे. तर लोकशाहीचं जे एक्सपान्शन आहे पूर्ण जगामध्ये एक लास्ट 100 वर्षांमध्ये झालेलं आहे. डेमोक्रेसी इज डॉमिनंट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन दी वर्ल्ड, म्हणजे सर्वात जास्त वापरलं जाणारं जे फॉर्म आहे गव्हर्नमेंटचं ते काय आहे, तर अख्ख्या जगामध्ये ते आहे लोकशाही. डेमोक्रेसी डज नॉट हॅव चॅलेंजर, डेमोक्रेसीमध्ये चॅलेंजर नसतो. बट दॅट डझंट मीन दॅट इट डज नॉट फेस एनी चॅलेंजेस. याचा अर्थ असा होत नाही की डेमोक्रेसी कुठले चॅलेंजेस, कुठली आव्हानं फेस करत नाही. अ चॅलेंज इज नॉट जस्ट एनी प्रॉब्लेम. चॅलेंज हा एक प्रॉब्लेम नाही आहे, तर काय आहे बघा, वी युजली कॉल चॅलेंज टू दोज डिफिकल्टीज विच कॅन बी ओव्हरकम. आपण आव्हान कशाला म्हणतो, तर जे आव्हान आपण ओव्हरकम करू शकतो, जे आपण पूर्ण करू शकतो. बट challenges is difficulty that within that carries within it an opportunity for progress. ठीक आहे. म्हणजे चॅलेंजेस ही डिफिकल्टी आहे जी काय करते, तिच्यासोबत विकासासाठी किंवा प्रोग्रेससाठी, प्रगतीसाठी एक संधी सुद्धा घेऊन येत असतं. कुठलंही आव्हान असू द्या बघा, तर ते काय करत असतं, ते अवघड असतं पूर्ण करण्यासाठी, पण ते एक आपल्याला म्हणजे प्रगतीसाठी किंवा विकासासाठी ते आपल्याला एक संधी घेऊन येत असतं. सो वन्स वी ओव्हरकम द चॅलेंज वी गो अप टू द हायर लेवल दॅन बिफोर. एकदा की आपण ते जे आव्हान आहे, ते ज्याचे चॅलेंज आहे ते ओव्हरकम केलं, तर आपण आधी जे होतो त्यापेक्षा हायर लेवलला जातो आपण. ठीक आहे. सो दिस इज द मिनिंग ऑफ चॅलेंजेस. ठीक आहे. अँड व्हॉट आर नाव वी हॅव टू सी व्हॉट आर द चॅलेंजेस ऑफ डेमोक्रेसी. डेमोक्रेसीची आव्हानं काय आहेत, लोकशाहीची आव्हानं काय आहेत, ते आपण बघणार आहोत इथं. तर बघा, डिफरंट कंट्रीज फेस डिफरंट चॅलेंजेस, डिफरंट काइंड्स ऑफ चॅलेंजेस. वेगवेगळे जे देश आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आव्हानं फेस करावी लागतात. आता त्यामध्ये फाउंडेशनल चॅलेंज असेल, ठीक आहे, त्यानंतर चॅलेंज ऑफ एक्सपान्शन असेल, एक्सपांड करायचं जे चॅलेंज आहे, किंवा डिपनिंग डेमोक्रेसी जे आहे, हे काही ठराविक असे चॅलेंजेसचे प्रकार आहेत. तर बघा, फर्स्ट आहे फाउंडेशनल चॅलेंज. दीज कंट्रीज फेस द फाउंडेशनल चॅलेंज ऑफ. आता फाउंडेशनल चॅलेंज कशाचं त्यांना आहे आव्हान, तर मेकिंग म्हणजे बेसिक, म्हणजे सुरुवातीचं एकदम चॅलेंज काय आहे, तर मेकिंग द ट्रान्झिशन टू डेमोक्रेसी. म्हणजे जिथं डेमोक्रेसी नाही तिथं आता त्यांचं जे गव्हर्नमेंटचे जे फॉर्म आहे ते ट्रान्झिशन म्हणजे ते डेमोक्रेसीमध्ये कसं कन्वर्ट करता येईल, हा एक मोठा चॅलेंज आहे, फाउंडेशनल चॅलेंज. त्यानंतर दुसरं चॅलेंज काय बघा, देन इन्स्टिट्यूटिंग डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट. पहिलं काय, तर लोकशाही वापरणं किंवा लोकशाही हा गव्हर्नमेंटचा फॉर्म बनवणं, हे
पहिलं मुख्य चॅलेंज आहे. त्यानंतर ते बनवल्यानंतर तिथं लोकशाहीचं सरकार बनवणं हा एक दुसरा चॅलेंज आहे. अँड मेकिंग द ट्रान्झिशन टू डेमोक्रेसीमध्ये बघा काय म्हटलेलं आहे. इन दिस इन्व्हॉल्व ब्रिंगिंग डाऊन द नॉन डेमोक्रेटिक रिजिम टू डेमोक्रेटिक. ह्या म्हणजे डेमोक्रेसीला ट्रान्झिशन करताना काय प्रॉब्लेम येतो बघा किंवा काय चॅलेंज असतं. तर जे नॉन डेमोक्रेटिक जो रिजिम आहे तो डेमोक्रेटिक म्हणजे अलोकशाही लोकशाही जी आहे त्यामध्ये त्याला लोकशाहीमध्ये कसं कन्वर्ट करायचं हा एक स्वतःमध्ये एक आव्हान असतं. आणि दुसरं इन्स्टिट्यूटिंग डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट म्हणजे लोकशाहीचं सरकार बनवणं हे एक चॅलेंज असतं. त्यामध्ये काय असतं बघा. इन दिस इन्व्हॉल्व किपिंग मिलिटरी अवे फ्रॉम कंट्रोलिंग गव्हर्नमेंट सोवेरेन अँड फंक्शनल स्टेट. ह्यामध्ये गव्हर्नमेंटला म्हणजे गव्हर्नमेंट कंट्रोलिंग पासून मिलिटरी अवे ठेवणं हे एक चॅलेंज असतं. सवेरियन सार्वभौमत्व आणि फंक्शनल स्टेट. तर हा एक काय आहे तर सिम्पली हा जो फाउंडेशनल चॅलेंज आहे ते काही कंट्रीज फेस करत असतात म्हणजे जिथं आधी डेमोक्रेसी नाही आहे असे देश. नेक्स्ट काय आहे बघा चॅलेंज ऑफ एक्सपान्शन म्हणजे ती एक्सपांड कशी करायची आता. सो मोस्ट ऑफ द इस्टॅब्लिश्ड कंट्रीज फेस द चॅलेंज ऑफ एक्सपान्शन. जिथं डेमोक्रेसी आहे ते एक्सपान्शनचं चॅलेंज एक्सपांड कसं करायचं त्याचं आव्हान ते फेस करत असतात. त्यामध्ये काय येतं बघा. अप्लाइंग द बेसिक प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट अक्रॉस ऑल द रिजन्स डिफरंट सोशल ग्रुप्स अँड व्हेरियस इन्स्टिट्यूशन. आव्हान काय आहे तर जे बेसिक प्रिन्सिपल आपण बघितले डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटचे तर ते बेसिक प्रिन्सिपल सगळ्या रिजनपर्यंत सगळ्या सोशल ग्रुप आणि वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनपर्यंत कसे एक्सपांड करायचे कसे अप्लाय करायचे हे स्वतःमध्ये एक आव्हान असतं. सेकंड काय प्रॉब्लेम बघा. एन्शुअरिंग ग्रेटर पॉवर टू लोकल गव्हर्नमेंट. इथं यामध्ये आपल्याला लोकल गव्हर्नमेंट जे असेल त्यांना ग्रेटर पॉवर एन्शुअर करावी लागते. थर्ड काय आहे एक्सटेन्शन ऑफ फेडरल प्रिन्सिपल्स टू फेडरेशन युनिट्स. ठीक आहे. तर जे फेडरल प्रिन्सिपल आहेत वेगवेगळ्या फेडरल युनिट्सला तर ते कसे एक्सटेंड करायचे हे हा एक प्रॉब्लेम असतो इथं. त्यानंतर इन्क्लुजन ऑफ वुमेन अँड मायनॉरिटी ग्रुप्स त्यांना कसं त्यांचं कसं इन्क्लुजन करता येत असेल हा एक ह्या चॅलेंज ऑफ एक्सपान्शनच्या अंडर प्रॉब्लेम असतो. हे एक चॅलेंज आहे. तर नेक्स्ट आहे लास्ट चॅलेंज आहे तर डिपनिंग डेमोक्रेसी. ठीक आहे. द थर्ड challenges ऑफ डिपनिंग डेमोक्रेसी आर फेस्ड बाय एव्हरी डेमोक्रेसी इन वन फॉर्म ऑर अनदर. प्रत्येक डेमोक्रेसी हे डिपनिंग डेमोक्रेसी हा जो प्रॉब्लेम आहे थर्ड आणि लास्ट तो फेस करत असते. त्यामध्ये काय असतं बघा स्ट्रेंथनिंग ऑफ द इन्स्टिट्यूशन कशा स्ट्रेंथन करू शकतो आपण हे एक आव्हान असतं. प्रॅक्टिसेस ऑफ डेमोक्रेसी लोकशाहीचे प्रॅक्टिसेस जे आहेत ते पण एक स्वतःमध्ये आव्हान असतं. सो स्ट्रेंथनिंग दोज इन्स्टिट्यूशन्स दॅट आर हेल्प पीपल्स पार्टिसिपेशन अँड कंट्रोल. हे काही चॅलेंजेस आहेत डेमोक्रेसीचे 3 चॅलेंजेस आपण बघितले. फाउंडेशनल चॅलेंजेस चॅलेंज ऑफ एक्सपान्शन अँड डिपनिंग डेमोक्रेसी हे काही डेमोक्रेसीचे चॅलेंज आहेत. तर अजून बघा डिफरंट टाइप्स ऑफ चॅलेंजेस काय आहेत. कॉन्स्टिट्युशनल डिझाईन असेल. ठीक आहे. त्यानंतर डेमोक्रेटिक राईट्स असतील अधिकार. वर्किंग ऑफ इन्स्टिट्यूशन असेल. इलेक्शन असेल मतदान असेल. फेडरलिझम डिसेंट्रलायझेशन असेल विकेंद्रीकरण आपण काल बघितलं. अकोमोडेशन ऑफ डायव्हर्सिटी असेल आणि पॉलिटिकल ऑर्गनायझेशन असतील. तर हे काही वेगवेगळे चॅलेंजेस आहेत अजून त्या 3च्या व्यतिरिक्त. तर हे सुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजेत. यावर क्वेश्चन असे विचारले जातील. राईट शॉर्ट नोट ऑन चॅलेंजेस ऑफ डेमोक्रेसी. चॅलेंजेसवर आपल्याला शॉर्ट नोट लिहावे लागेल किंवा डिस्क्राईब चॅलेंजेस बिफोर इंडियन डेमोक्रेसी. भारतीय लोकशाहीच्या समोरील जे काही आव्हानं आहेत ते डिस्क्राईब करा असा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट our lecture today's lecture number I think 5, that is outcomes and challenges of democracy. In that we have seen outcomes of democracyचे आउटकम आपण बघितले 5 आउटकम आपण बघितले. त्यानंतर पण चॅलेंजेस ऑफ डेमोक्रेसी मध्ये 3 मेन चॅलेंजेस आपण बघितले. 3 प्रकारचे चॅलेंजेस आपण बघितले आणि वेगवेगळ्या टाईपचे चॅलेंजेस काय असतात ते आपण सिम्पली बघितलेलं आहे या लेक्चरमध्ये. सो दिस इज अबाउट दी आउटकम्स ऑफ डेमोक्रेसी ॲज वेल ॲज दी challenges of democracy. So here we have completed our lecture number 5. So see you soon in lecture number 6. Thank you.